नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. ओ माझा मंडळी, आषाढी एकादशी पार पडलेली आहे. काल पंढरपुरात काय वाजत गाजत तर पंढरपुरात आषाढी एकादशी झालेली आहे. आज द्वादश आहे आणि बरेच जण द्वादश का बारस काय म्हणतात ते कन्फ्युजन थोडंसं माझं, पण एकादशी झालेली आहे. काल इथे पाय ठेवायला जागा नव्हती, पाय ठेवायला. आता संपूर्ण देह जरी पडला तरी जागा जागा, इतनी जागा आहे. आजच्या व्हिडिओची खासियत हीच आहे की ह्या वारी दरम्यान आळंदी ते पंढरपूर चालताना पहिले तुम्हाला जर ऑब्जेक्शन कपड्यांचं असेल तर सॉरी, मी कपडे धुतलेत आणि हेच आहे जे घालू शकतो. अयो भिजलं असोत तर ये की आळंदी ते पंढरपूर वारी करताना माझ्यासोबत खूप काही गोष्टी घडल्या, खूप काही घटना घडल्या, चांगल्या वाईट अनुभव आले आणि त्यातून मला काही असे चमत्कारिक, ज्याला आपण दैवी म्हणू शकतो, म्हणून मी ते काय म्हणतात साक्षात्कार ज्याला म्हणता येईल माझ्या भाषेत. टेक्निकली जरी तो साक्षात्कार नसला तरी मी असं समजतो की तो साक्षात्कार आहे. तर त्या साक्षात्काराच्या 4-5 तुम्हाला घटना सांगतो. 4-5 नाही, नको 4-5, सगळं सांगितल्यावर लोक किडनॅप करतील ना. एकच सांगतो महत्त्वाची. ती घटना अशी आहे की आता हा चप्पल आहे माझा, एक मिनिट बघा, हा काय सॉरी तुम्हाला हा चप्पल आहे. तर ठीक 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. वारी सुरू होण्याच्या 1 महिना आधी, वारी सुरू होण्याच्या 1 महिना आधी मी आळंदीला गेलो होतो. बॅकग्राऊंड चेंज करूया, थांबा. आषाढी एकादशी सुरू होण्यापूर्वी मी प्रथेप्रमाणे माझ्या आळंदीला गेलो होतो 1 महिना आधी. मंदिरात देवाच्या पाया पडूया म्हटलं, माऊलींना सांगूया की मी यावर्षी पण वारी करतोय, तुमचे आशीर्वाद हवेत. तर या इच्छेने मी आळंदीला गेलो मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेर चपला काढल्या, जिथे बाहेर कासव आणि ते फ्रेम आहे तिथे. मंदिरातून बाहेर आलो तर माझी नवीन चप्पल गायब होती, नवीन घेतली होती. म्हटलं ठीक आहे, आता गेली. मग तिथे कुठली, आता ऑब्व्हियसली कुठली चप्पल जी मला शोभेल किंवा जी मला येते ते चप्पल मी घेणारच होतो, कारण मी घेणारच, माझी चप्पल गेली म्हटल्यावर. तर मी तिथे पडलेली एक चप्पल घेतली जी माझ्या पायात बसली. बाकी 10-12 होत्या पण माझ्या पायात बसणारी नव्हती. तर जेव्हा मी ती घेतली तेव्हासुद्धा ती थोडी तुटलेली होती, आत्ता जेवढी आहे. तुम्हाला दाखवता तेव्हा ती आता जेवढी तुटली ती आत्ता समजा 70% तुटलेली, तेव्हा ती फक्त 20% तुटलेली होती आणि आत्ता 70%ला आहे. पण जेव्हा मी ती चप्पल घेतली तर पहिल्यांदा असं झालं की दरवर्षी नातेपुते माळशिरस ह्या भागापर्यंत पोहोचताना माझी चप्पल कंपल्सरी तुटतेच. पण पहिल्यांदा असं झालं, मी पंढरपूरला पोहोचलो आहे आणि तुटलेली चप्पल घेऊनसुद्धा अजूनही ही चप्पल तुटलेली नाही आहे. तेवढाच चाललो आहे दरवर्षीप्रमाणे, पण ही चप्पल तशीच आहे, 20-30% वाढली. मग आता ह्याला तुम्ही काय म्हणणार? म्हणजे मला कळत नाही की जर तुटलेली चप्पल घेऊनसुद्धा जर ती तुटत नसेल एवढं चालल्यावर, तर आय फील की ही चप्पल माऊलींची असावी. म्हणजे माऊलींच्या पादुकाचं लेटेस्ट मॉडेल हे चपला जे आम्ही घातलेत, तर मला असं वाटतं की आता बघा अजूनसुद्धा चपलेला काही झालं नाही, चपलेला मला काही त्रास दिला नाही आहे. सो आय फील की ह्या माऊलींच्याच चपला असाव्यात कुठल्या तरी, आणि त्याच आल्या. हा माझं परसेप्शन आहे, मला असं वाटतं, म्हणून हे मी तुम्हाला सांगतोय. हा झाला पहिला साक्षात्कार. दुसरं असं सांगतो की दरवर्षी काय होतं, जाऊ दे जास्त होऊन जाईल ना, जाऊ दे. तर आता सांगतो दुसरा किस्सा पण सांगतो. तर आता सांगतो मी दुसरा किस्सा. मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये म्हणालो की माऊलीचा आणि माझं एक डायरेक्ट कनेक्शन आहे. तर हे मी स्वतःहून ठरवून काही बोलत नाही आहे. मला दरवेळेस असं बोलताना एक आतून फिलिंग येते की हे तू बोल, मी सांगतोय म्हणून बोल, आणि मी ते बोलतो. आणि बऱ्याचदा काय होतं, एखादी गोष्ट जर मुद्दाम जरी मी बोललो तरी मला असं वाटतं की ती खरी होते की काय, असं भीती वाटते कधी कधी मला. कारण मी एके दिवशी काय ठरवलं होतं की आपण ना लोकांना सांगूया, म्हणजे तुम्हाला सांगूया की मला ना असं होतं आहे, मग ना मी असं करतो. आता काय ते सांगत नाही, असं करतो, म्हणजे माझं तसं होईल असं मी डोक्यात एक कल्पना केली. तसं करूया, सांगूया सगळ्यांना.
तर असा विचार केला आणि मग 2 दिवसांनी तसंच झालं काहीतरी. मग मी ठरवलं तसं झालं आणि असं झालं मग तसं झालं. मी बोललो यार भाई ये तो बहुत डेंजर सीन है, मतलब झूठ बोलेगा तो पकडा नहीं भाई, डेंजर सीन हो जाएगा झूठ बोलने से. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला काही जरी मागायचं असेल देवाला तर विचार करून मागा. चांगलं किंवा वाईट काहीही असू द्या, मागण्याचा सोडा, तुम्ही बोलायचं जरी असेल तर 1000% चांगलंच बोला. थोडं जरी काही चुकीचं बोललात आणि त्यांनी त्यातलं थोडं जरी ऐकलं, असं जरी त्यांनी ऐकलं आणि ते जर त्याने पकडलं तर त्याने त्याचा आशीर्वाद दिला असेल तर भाई तुम लोग का गेम खतम भाई. तो अपना गेम संभाल के खेलो. म्हणजे हा पण साक्षात्कारामध्ये जात आहे. साक्षात्कार शब्द मोठा झाला जरा, बट आय फील की थोडं आहे यार. कारण 20 दिवस जेव्हा तुम्ही वारीत चालता ना तर तुमच्या डोक्यातले विचार, निगेटिव्हिटी, खाच खळग्यात पडलेले विचार, स्वप्न, मनावर झालेले विकार, आता हा काय मुद्दाम चालतोय माणूस पाठीमागे, ठीक आहे. तर हे सगळं आहे ना, ज्या जुने रोग, जुन्या गोष्टी, ह्या सगळ्या निघून जातात डोक्यातल्या. आणि ह्या निघून गेल्यावर काय होतं, तुमचं मन शुद्ध होत जातं, मनातले विचार नवीन येत जातात, ताजंतवानं वाटतं माणसाला. ह्याच्यात काय होतं की मग एखादी नवीन गोष्ट समजा मनामध्ये गेली, मग ती शुद्ध मनामध्ये, शुद्ध अंतःकरणामध्ये गेल्याने त्याला एक पावित्र्य प्राप्त होतं. आणि म्हणजे आपल्याकडे प्रथा आहे की आशीर्वाद दिला की आशीर्वाद लाभतो, श्राप लागतो, मग तेव्हा लागतो तो. जर तुम्ही पवित्र मन झालेलं असतं 20 दिवसाच्या प्रवासाने आणि त्यातही तुमचे एखादे विचार जातो, थॉट जातो, तो शुद्ध अंतःकरणाने गेल्याने त्याला एक शक्ती प्राप्त होते. शक्ती म्हणजे ऊर्जा मीन्स एनर्जी, व्हायब्रेशन्स त्याला मिळतात. मग जो तुम्ही जर एखादी गोष्ट बोललात की यार मला हे पाहिजे यार, काय होतं माहिती नाही, पण काहीतरी होतं आणि पूर्ण निसर्ग. म्हणून तो डायलॉग आहे की किसी चीज़ को अगर तुम पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की साजिश में जुड़ जाती है. वो फॅक्ट आहे भाइयों बहनों, वो फॅक्ट है. व्हिडिओ जरा बोर वाटत असला तरी मी काय करू शकत नाही आहे. मला पंढरपूरला येऊन असं बोलावं असं वाटतं, मला कीर्तन कीर्तन करावं असं वाटतं. हा कीर्तनाचाच एक भाग आहे, आधुनिक कीर्तन म्हणू शकतो आपण त्याला. आधुनिक युगात जर एखाद्या कीर्तनकाराला तुम्ही जर विचारा ना आजकाल की बाबा काय हो तुम्ही कीर्तन करत नाही, टाईमपास करता, जोक करता, तर ते म्हणतात आम्ही कीर्तनकार नाही आहे हो, आम्ही समाज प्रबोधनकार आहे. जर ते स्वतःला कीर्तनकार असून कीर्तनकार न म्हणवता समाज प्रबोधनकार म्हणवू शकतात, तर मी पण आधुनिक कीर्तनकार स्वतःला म्हणवू शकतो. काय चुकीचं असेल तर माफी मागतो भाई, नाहीतर येथील कमिटी इकडची तिकडची माणसं हे ऑब्जेक्शन, मला बातम्यामध्ये यायचं नाही कुठल्याच प्रकारचं. बट आता हे बोललो बरं का मी, तर परत ते मगाचा किस्सा आठवला. तर ऐसा आहे भाई, मन शुद्ध होतं वारीने, आणि वारीने मन शुद्ध झालं की तुमच्या मनातले सगळे विचार निघून जातात. पवित्र मनाने एखादा विचार जर तुमच्या मनाने हेरला, जर तो पकडला, तर संपूर्ण ऊर्जा त्याला लागते आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होतं. जर त्याच्यामध्ये जर चुकीचं काम निवडलं तर चुकीचं कामातही यश मिळेल. हा माझा अनुभव आहे, म्हणून सांगतो की वारीला या. मग तुम्हाला ती पॉवर, ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायला मिळतील वारीमध्ये. फक्त वारीच, कारण ते 20 दिवस तुम्ही यू आर डिसअसोसिएटेड and detach from everyone, from everything. So that's why I'm saying Wari. Otherwise you can go to some Himalayas and some random places to sit and meditate. न्यूज हे झाले 2 किस्से. तिसरा किस्सा किंवा तिसरा साक्षात्कार किंवा तसं काही सांगतो तुम्हाला. थांबा, तुम्हाला असं वाटतं का बॅकग्राऊंड सारखं तेच आहे, बट मी नेहमी याच जागेवर येऊन व्हिडिओ बनवतो. ही चंद्रभागा आहे जी खूप आवाज एकदम छान येतोय. चंद्रभागेच्या तिरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. अरे आपण भजन करूया ना यार. तू कोणी आहे का मुंबई? आता मला पालघर, डहाणू, वसई, विरार, अंधेरी, चेंबूर, कोपरखैरणे इकडची पब्लिक मुंबईतली भेटले बरीचशी. मला वाटतं की आपण सगळ्यांनी भेटावं एकत्र आणि भजन करावं. त्याचं मी लाईव्ह करतो. या, मला येतं वाजवायला, तुम्ही गा, मी वाजवतो, मला पण येतं गायला. आपण भजन करूया. जाऊ ते कट टू थर्ड किस्सा. तर तिसरा किस्सा तिसरा किस्सा असं आहे की वारीमध्ये जी मला माणसं भेटतात त्यांच्याबद्दलचा किस्सा आहे की प्रत्येक हॉल्टला जिथे जिथे माझी गैरसोय झाली आहे तिथे चमत्कारिकरित्या कोणी ना कोणी आलेलं आहे
आणि त्यांनी माझी सोय केलेली आहे, मला राहण्याचं ठिकाण दाखवलेलं आहे, इथे जा. त्यांनी मला चार्जिंगची सुविधा केली, इथं चार्ज करा. त्याने मला खायला दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मी उपाशी राहतो, बऱ्याच ठिकाणी मी वडापावच खातो घाणेरडे. बट काही ठिकाणी खरंच चमत्कारी देते. म्हणजे माळशिरसमध्ये एक मुलगा भेटला मला आणि त्याला मी बोललो की भाई इथं हॉटेल कुठं जवळ सांग मला. तो चला सोडतो. तो मला हॉटेलमध्ये येऊन गेला 5 किलोमीटर लांब माळशिरसपासून. तिथे आम्ही जेवलो. तिथून त्यांनी वापस मला सोडलं. तो बोलला तू पुढच्या वेळेस आलास की माझ्या घरी राहायचं. तो भेटला. निंभोरे ओढा का झरा काहीतरी निंभोरे आहे. तिथे एक मला असंच गृहस्थ भेटले ज्यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी एक चहा पाजला. मग घरी नेलं, घरी जेवू घातलं. त्यांनी मला असं जे ज्ञान दिलं व्हिडिओबद्दल किंवा मंदिरांबद्दल, देवाबद्दल, ज्याचा मला उपयोग होणार आहे माझ्याच व्हिडिओमध्ये, तर त्यांचे पण मी खूप आभारी आहे. असा एक माणूस भेटला. काल इथे पंढरपुरामध्ये एक मुलगा भेटला ज्यांनी मला मोटिवेट केलं की बाबा मी तो एकटा मुलगा असूनसुद्धा त्याने कसं घर सांभाळलं, एक सामाजिक भान कसं जोपासलं, जिम्मेदारी कशी घेतली. म्हणजे ज्या ज्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला ज्या ज्या गोष्टींची खरंच गरज आहे, ज्या ज्या गोष्टींचं मार्गदर्शन मला मिळायला हवं, ते सर्व प्रकारचं मार्गदर्शन मला ह्या व्यक्तीने दिलं आहे. हा सुद्धा एक प्रकारच आहे वारीतल्या साक्षात्काराचा. हे अनोळखी लोक मला ज्या योग्य गोष्टीची गरज आहे तो योग्य डोस त्यांनी दिला मला. सो आय फील की दे आर गॉड फॉर मी. हेच माऊलींचं स्वरूप आहे, हीच ती शक्ती आहे जी मला वारीमध्ये अशा काही अनुभूती घडवून देते. मला एकाने काल प्रश्न विचारला की वारीतून तुम्हाला काय मिळतं, वारीचा तुमचा अनुभव काय. तर माझं उत्तर काय आलं ऐका. माझं उत्तर हेच आलं की जो व्यक्ती ह्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत असेल की वारीचा अनुभव काय, वारीतून काय आनंद मिळतो, जर त्याच्याकडे उत्तर असेल ना भाई, मग त्याने वारी केली नाही असं माझं ठाम मत आहे. कारण मला जर विचारलं की वारीतून तुम्हाला काय मिळतं, काय अनुभव आहे वारीचा, वारीतून तुम्हाला मिळालं काय, तर भाई उत्तर माझं हेच आहे की मला काही माहिती नाही. मला काय मिळालं मला काही माहिती नाही. कारण मी फक्त वारी केली, जे व्हायचं ते होत गेलं, जे घडायचं ते घडत गेलं. आणि त्याचा एंड रिझल्ट हा आहे की मी म्हातारे माणसं आहेत, त्यांना किती जोर असावा उगाच म्हातारपणी. तर माझा हा अनुभव असा आहे की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागायचं असेल तर नका येऊ. बरं या वारीला या रे, तुम्ही मजा करा रे, मजा करा, लवकर बरोबर सारे या. हाच अनुभव आहे, हाच व्हिडिओ आहे आजचा, विशेष काही नाही आहे. ह्यात एक गोष्ट अशी आहे की मी ठरवलेलं आहे परत वारी करायची. तर आजचा दिनविशेष हा आहे की यंदा मी पंढरपूर ते आळंदी उलट वारी, परत वारी करायचं ठरवलेलं आहे. हेच सांगायसाठी हा व्हिडिओ आहे. मी आत्ता आहे पंढरपुरात. रोज कुठे कधी कसं असेल मला काही माहिती नाही आहे, पण इथून आता जायचं आहे पंढरपूरला. आणि पंढरपूरलाच आहे मी, ओव्हर ॲक्टिव्ह. आता मी पंढरपुरातून आळंदीला जाणार आहे माऊलींसोबतच. हाच आहे आपला आजचा संकल्प, हेच आहे माझे अनुभव, हेच आहे साक्षात्कार. आणि बरेच साक्षात्कार आहेत. तुम्ही आलात तर तुम्हाला पण अनुभवायला मिळतील आणि आपण एकत्र अनुभवूया पुढच्या वर्षी. परत वारी करणारे आपले व्हिडिओ असेच अजून 31 तारखेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. याच्यात तीच मात्र ही शंका घेऊ नका, 1 महिना आहे अजून, 15 दिवस तर नक्कीच. 31 तारखेपर्यंत व्हिडिओ येईल आपला 100%. इसी बात पे चलते हैं हम. अभी किधर तो जगह ढूंढेंगे, अब अपने बैकग्राउंड किधर तो जगह ढूंढेंगे. और इसी बात पे ख़त्म करते हैं आज का व्हिडिओ. पाहत रहा महाराष्ट्राचा डिजिटल वारकरीचा व्हिडिओ दररोज संध्याकाळी किती पण वाजता. वेळेचं मला माहिती नाही कारण इंटरनेट नसतं, पण आपण करतो मस्त व्हिडिओ एकदम फस्त. आणि डिजिटल वारकरीच्या लोकांना शेअर करा. ज्यांना माझे काही व्हिडिओ आवडले असेल त्या लोकांना पाठवा की बाबा हा बघ हेले भारी असं पाठवा ना. ते बाकीचं बॅकग्राऊंड चेंज करू का, बाकीचं काहीतरी बघण्यापेक्षा, बाकीचं काहीतरी दाखवण्यापेक्षा हे माझे व्हिडिओ इतरांना दाखवा, त्यांचं मनोरंजन होईल आणि मनोरंजनातून आत्मरंजनसुद्धा होईल मंडळी. तर असेच व्हिडिओ लोकांना पाठवा, आनंद द्या, प्यार दो प्यार लो. मेरे को टेंशन नहीं है भाई किसी चीज़ का. आपण अकेला बंदा है, मस्त मौला, टेंशन नाही मौला. समजला का तोला? चल रे पोरा. तर जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.
31 तारखेपर्यंत वारीचे व्हिडिओ येणार आहेत. परत वारी मी करतो हे लक्षात ठेवा. बोला जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.